खास करून शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या आमदारांनी अजित पवारांवर टीका केली की अर्थमंत्री असून आमच्या आमदारांना न्याय देत नाहीत. त्याच अजितदादांवर टीका करून अख्खे 40 शिंदेचे आमदार बाहेर पडून फडणवीसांसोबत सत्ता स्थापन केली. चमत्कार घडला. काहीच दिवसात प्रधानमंत्री महोदयांनी टीका केल्यानंतर तेच अजितदादा मोजून 12व्या दिवशी याच फडणवीस साहेबांनी नंतर सत्ता स्थापन केल्यावर याच अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला आणि तेच पद घेतली. आज तेच दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदावर आहेत आणि मोदी साहेबांचं विशेष प्रेम त्यावेळेस विरोध होता. आता 70,000 कोटी तर बाजूला सोडा, त्याच्यावर चर्चाच नका करू. 1,000 कोटी रुपयाची संपत्ती रिलीज केली, इन्कम टॅक्सने जप्त केली होती. हा कसला चमत्कार आहे, कुठला चमत्कार आहे, याचा विचार आणि याची चर्चा महाराष्ट्रात झाली पाहिजे. म्हणजे जे जे भाजप सोबत जातात त्यांना मानाचं पान मिळतं, उपमुख्यमंत्री पद मिळतं, मुख्यमंत्री सुद्धा केलं जातं. एवढंच काय, जर संपत्ती जप्त असेल तर ती रिलीज होते. ती छगन भुजबळ साहेबांना जाऊन विचारा. संपत्ती रिलीज होते, हसन मुश्रीफ साहेबांना जाऊन विचारा. आणि शांत झोप लागते किंवा संपत्ती रिलीज होते, अजितदादांना विचारा. हे महाराष्ट्रात घडलंय. म्हणजे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स किंवा कुठलीही यंत्रणा फक्त विरोधकांची झोप उडवण्यासाठी आहे आणि विरोधी नेत्यांना आपल्या कळपात ओढण्यासाठी आहे. एकदा आपल्यासोबत आले की सगळा विषय संपला. हा चमत्कार महाराष्ट्रात घडलाय, याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. बाकी जनता सुज्ञ आहे, कारण हे अजितदादांचं, फडणवीसांचं आणि शिंदेचं सरकार आहे. हे या देशात मोदींचं सरकार आहे. अच्छे दिन आएंगे 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 चर्चा नाही. अच्छे दिन अजितदादांना विचारा. प्रचंड भारी आलेत. अजितदादांसाठी